आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जानू, मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, पण नोंदवरी मला काहीच होणार नाही. देवा, अरे तुला काही होऊ नये म्हणूनच लग्न करत होतो ना आपण. पण आता बघ ना, लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि अंजली नाहीये इथे. प्लीज 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 अंजलीला घेऊन या ना, प्लीज. बहिणी, अगं तू काय एवढी आगतिक होतेस? यांची लायकी तरी आहे का? उलट आपल्याशी सोयरीक जोडली जाते याने यांचा मान वाढणार होता, पण यांना त्याची काहीच किंमत नाहीये. मग तू का वाईट वाटून घेतेस? आणि मी सांगू का, खरं तर बरंच झालं यांची मुलगी पळून गेली. लग्नानंतर हे असं काही घडलं असतं ना, तर आपल्याला जास्त महागात पडलं असतं. झालं तुझं समाधान? घडलं ना तुला हवं तसं? माझ्या लेकीची बदनामी करून आनंद होत असेल ना तुला? आता तरी सांग बाई, सांग माझ्या लेकीला कुठे लपवून ठेवलंयस ते? मामी, अगं मला खरंच माहित नाही अंजली कुठे आहे. तू गप्प बस का? वरवर साळसूतपणाचा आव आणतेस आणि आतून काय चाललेलं असतं ना हे चांगलं माहितीये मला. जेव्हापासनं माझ्या लेकीचं लग्न देवांशी ठरलंय ना, तुझा जळफळाट होतोय आतून. माझी लेक इतके श्रीमंत घरची सून होणारे बघवत नाही, तुला माहितीये मला. ओ माय गॉड, हा पण अँगल आहे का? मैत्रीच्या मुखवट्याखाली कोणते इमोशन्स दाबून ठेवलेत या मुलीने हे तरी बघा सगळ्यांनी. पैसेवाला मुलगा पटवायला ना या मिडल क्लास मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात. भैरवी, तू प्लीज जरा शांत हो ना. दादा, कशी शांत हो मी? आपल्या मुलाला फसवून यांची मुलगी पळून गेलीये. चांगली गोष्ट घडलीये. जे झालं ते चांगलंच झालं. गुरुजी, असं का बोलताय तुम्ही? जानकीताई, कोणी कितीही काहीही केलं ना तरी घडतं तेच जे नियतीच्या मनात असतं. म्हणजे आमचं काही चुकलं का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आम्ही सगळं. तुम्ही जी मुलगी सुचवली तिच्याशी आम्ही देवांशचं लग्न ठरवलं. अंजलीशी लग्न करून माझा देवांश दीर्घायुष्य होणार होता. पण आपली फसवणूक झाली असतच ना जानकीताई. फसवणूक आज नाही झालीये, ती खूप आधीपासूनच झालीये. उलट आज जे घडले ते तुमच्या पथ्यावरच पडले आणि देवांशच्या पण भल्याचंच घडलंय. गुरुजी, अहो तुम्ही काय बोलताय काय? हे आम्हाला कोणाला काही कळतच नाहीये. देवांशचं आयुष्य वाढवणारी मुलगी ती नव्हतीच. मग ती मुलगी आहे तरी कोण?
तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटलात की नाही अजून? तुमची होणारी बायको नोकरी करत असेल आणि तिने जर तिचा अर्धा पगार तिच्या घरात दिला आणि अर्धा पगार सासरी दिला तर चालेल तुम्हाला? का विचारताय हे सगळं? कारण ती मिडल क्लास फॅमिली मधली आहे ना. सई? गुरुजी, ती मुलगी सई आहे? हो, देवांशी पत्रिका ज्या मुलीशी जुळली ती मुलगी सई आहे. सई? सई, तुला माहित होतं की देवांशी आणि तुझी पत्रिका जुळते? देवांश आणि अंजलीचं लग्न झालं असतं तर माझ्या देवांशच्या जीवाला धोका होता हे माहिती होतं तुला? वहिनी, अगं तू तिला काय विचारतेस? हे सगळे ना एका माळेचे मणी आहेत. यांचा प्लॅन होता नक्कीच. हा ना या सगळ्यांचा प्लॅन असणार आणि या प्लॅन मध्ये ही सई सुद्धा सामील होते. म्हणून तर देवांश बरोबर मैत्रीचं नाटक केलं हिने. नाही, असं नाहीये. मला माहिती आहे सरांसोबत माझी पत्रिका जुळत असताना देखील मी तुम्हाला सांगितलं नाही. माझी चूक झालीये पण माझा नाईलाज होता. माझी इच्छा असूनही मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकत नव्हते. पण देवांश सरांसोबत मी मैत्रीचं नाटक नाही केलं. मी सरांचा खूप आदर करते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? विश्वास हा शब्द खरं तर तुमच्या घरातल्या कोणीही उच्चारायला नको. आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला लाज नाही वाटली तुला? लाज वाटेल का? कारण तुम्ही आधीच खोटारडे, फ्रॉड आणि निर्लज्ज आहात. बघितलंस ना दादा, माझं न ऐकण्याचा काय परिणाम झाला ते? माझं मन मला ओरडून ओरडून सांगत होतं समथिंग इज नॉट राईट. मी तुम्हा सगळ्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला पण नाही, माझं कोणी ऐकायला तयारच नाही. दादा आता तूच सांग, हे सगळं आपण कसं निस्तरायचं? या खोटारड्या आणि फसव्या लोकांमुळे केवढा अपमान झालाय आपला. जहागीरदारांचं रेप्युटेशन धुळीला मिळालंय. Is everything all right? आम्ही तर देवांचं लग्न अटेंड करायला आलो होतो. बट आय गेस इथे काहीतरी वेगळंच प्रकरण सुरू आहे. ऑल ओके ना? देवांच्या सुखाला कुणाची नजर लागली? नजर लागली नाहीये, नजर ठेवून नजर लावण्यात आली मुद्दाम. हे सगळं जे घडतंय ना ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडे यशोधरा. सोयरीक न पारखता केवळ कोणाच्या तरी म्हणण्यात येऊन
एका लो क्लास फॅमिलीतल्या मुलीला आमच्या घरची सून करून घ्यायची होती वहिनीला. पण या लोकांनी त्यांची लायकी दाखवलीच. सई, जरा अंजलीला घेऊन येतेस का? मी पण आले वहिनीला आणायला. अगं वहिनी नाहीये तिच्या रूम मध्ये, ती पळून गेलीये. गुरुजी, तुम्हाला आत्ता जाग आली का हो? हळदीच्या वेळी जे काही खरं खोटं होतं ते का नाही सांगितलं आम्हाला? तेव्हा त्या अंजलीचा ओव्हर स्मार्टनेस बाहेर काढला असता आणि तिला धक्के मारून हकलून दिलं असतं मी. आधीच ही मुलगी पळून गेली, या धक्क्यातून सावरत होतो आम्ही, तर तुम्ही दुसरा धक्का दिला. काय तर म्हणे देवांची पत्रिका ज्या मुलीशी जुळते ती मुलगी ही आहे. ही मुलगी म्हणजे देवांची पत्रिका जुळवायला तुम्हाला या अशाच मुली सापडतात का? चांगल्या घरातल्या श्रीमंत मुली नाही सापडत तुम्हाला? भैरवीताई, जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये सईचा किंवा तिच्या आईचा काही दोष नाहीये. तिच्या मामाचाही काही दोष नाहीये. दोष आहे तो या बाईचा. अंजलीच्या आईला असं वाटलं की आपल्या मुलीचं एका श्रीमंत मुलाशी लग्न करावं, म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोप केला. आयत्या वेळी बघायच्या कार्यक्रमाला त्यांनी सईच्या ऐवजी अंजलीला उभं केलं. आणि आज जेव्हा हा सगळा प्रकार मला कळला तेव्हा माझं तोंड बंद करण्यासाठी यांनी मला खोलीत डांबून ठेवलं होतं. पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा, तुमची तब्येत बरी आहे ना अगदी? म्हणजे तुम्ही आम्हाला जे सांगितलं की तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे ते पण खोटं. तेही सगळं खोटंच असणार. यावेळी मी सांगत होते की लग्न लवकर करण्यासाठी हे तब्येतीचं कारण पुढे करतायत, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला निष्ठुर ठरवलं. आणि तुम्हाला या बाईची खूप दया येत होती ना? आत्ता लक्षात येत आहे माझ्या. हे सगळे एकदा नाही 1000 वेळा खोटं बोललेत आपल्याशी. पावलो पावली यांनी आपली फसवणूक केली. असं नाही सोडणार मी यांना. पोलिसांना बोलवतेच आता. दादा, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर. ताई, ताई असं करू नका हो. पोलिसांना वगैरे बोलवू नका प्लीज. मी मान्य करते मी खोटं बोलले, पण ते माझ्या मुलीचं भलं व्हावं म्हणून बोलले हो. दुसरा काही हेतू नव्हता माझा. तुम्हाला फसवावं वगैरे असा हेतू नव्हता. मला माफ करा. असं बोलवू नका पोलिसांना. शाळा, तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही. आणि या घाणेरड्या तोंडाने माझं नाव तर अजिबात घ्यायचं नाही. जे काही बोलायचं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बोलायचं. थांबा भैरवीताई, मला मान्य आहे
की तुमची आता कोणाची मनस्थिती नाहीये मी जे सांगणार आहे ते ऐकायची, पण अजूनही मुहूर्त टळलेला नाहीये. जे बिघडलंय ते सुधारायची संधी आपल्या हातात अजूनही आहे. सईची मामी आणि तिची मामे बहीण दोघी जरी वाईट स्वभावाच्या असल्या ना तरी सई खूप चांगली मुलगी आहे. आणि देवांशच्या पत्रिकेतला दोष असल्यामुळेच आपण हे लग्न जुळवलं होतं. आणि खूप शोधल्यानंतर आपल्याला सईची पत्रिका सापडली होती. देवांशचं लग्न जर सईसोबत नाही झालं तर अजूनही देवांशच्या जीवाला धोका आहे. सईचं आणि देवांशचं लग्न या मुहूर्तावर होणं फार गरजेचं आहे. इनफ इनफ इज इनफ. या पत्रिकेच्या नादात ना ऑलरेडी खूप जास्त तमाशा झालाय. आणि देवांशच्या लग्नाचं म्हणाल ना तर या मुलीला जागीरदारांच्या घरची सून म्हणून काय तर नोकर म्हणूनही आम्ही आमच्या घरात घेणार नाही. ही मुलगी जेव्हा जेव्हा माझ्या समोर आलीये ना तेव्हा तेव्हा काहीतरी चुकीचंच घडलं. पावला पावलावर तिने माझा अपमान केला. जिला वागण्याची रीत नाही, जिला बोलण्याची पद्धत माहित नाही, ती मुलगी माझ्या घरची सून कधीच होऊ शकत नाही. पण इथे प्रश्न देवांशच्या जीवाचा आहे. माफ करा ताई, मला हे बोलायचं नव्हतं, पण देव न करू त्याच्या जीवाचं काही जर बरं वाईट झालं तर. ताई ताई गुरुजी बरोबर बोलतात. ह्या सगळ्यामुळे आपण देवांचा जीव वेठीला धरतोय. ताई प्लीज, सई खूप चांगली मुलगी आहे आणि तिचा ह्या सगळ्यात काही दोष सुद्धा नाहीये. कोणाला चांगली मुलगी म्हणतेस तू? हिला? हिने देवांश बरोबर खोटं मैत्रीचं नाटक केलं. जिने आधीच देवांशचा जीव धोक्यात घातला ती काय देवांशचा जीव वाचवणार ग? हिचे इंटेन्शन्स ना आधीच कळतायत बघ. हिचा क्लास, हिचं स्टँडर्ड काहीच मॅच करत नाही ग आपल्याशी. ही आपल्या स्टेटसचीच नाहीये. ताई ताई मला माहितीये तुमच्यासाठी स्टेटस सगळ्यात महत्वाचं आहे, पण आता या क्षणी मला माझ्या मुलाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही. प्लीज ताई, नाही, आजपर्यंत या घरातले सगळे निर्णय तुम्ही घेतलेत. मी काहीच म्हणत नाहीये त्याबद्दल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. या पुढचे सुद्धा सगळे निर्णय तुम्ही घ्या, पण यावेळी माझं ऐका. देवांश लग्न सईशी होऊ द्या. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. ताई प्लीज थांबा. काकू सॉरी, पण मी या लग्नाला तयार नाहीये. मला तुमच्या भावना कळतायत, पण ज्या घरात माणसांपेक्षा स्टेटसला महत्त्व दिलं जातं अशा घरात मला सून म्हणून जाण्याची अजिबात इच्छा नाहीये. मी या लग्नात फक्त पाहुणी म्हणून आले होते. आणि प्लीज मला पाहुणी म्हणूनच राहू द्यायचं. आतापर्यंत मी नेहमी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत वागत आले, पण आता मी ठरवलंय इथून पुढे फक्त मी माझ्या मनाचं ऐकणार आहे. त्यामुळे मी या लग्नाला तयार नाहीये. चारू, आई, तुम्हा दोघींना माहिती आहे ना, फक्त तुम्हा दोघींची इच्छा होती म्हणून मी अंजली बरोबर लग्न करायला तयार झालो होतो. माझी काय इच्छा आहे, मला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा केला नाही.
फक्त तुम्हाला काय वाटतंय, तुमची काय इच्छा आहे हे ऐकून लग्न करता उभा झालो, बरोबर? एम आय राईट? पण आता नाही, आता नाही. आणि या कोण आहेत मला नकार देणाऱ्या? मी रिजेक्ट करतो यांना. मला सुद्धा यांच्या बरोबर लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. किती वेळा विचारलं मी तुम्हाला, काय काय लपवताय माझ्यापासून? खरं खरं सांगा. ते सगळं माहिती होतं तुम्हाला. माझ्या जीवाला धोका आहे हे सुद्धा माहिती होतं, तरी सुद्धा काहीच बोलला नाही तुम्ही, काहीच सांगितलं नाही मला. यु नो व्हॉट, तुमच्यासाठी, आपल्या या फ्रेंडशिपसाठी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आईच्या विरोधात गेलो मी. तिचं ऐकलं नाही. आई तेव्हाही करेक्ट बोलत होती आणि आत्ताही करेक्ट बोलते. जी मुलगी माझी चांगली मैत्रीण होऊ शकली नाही ती माझी बायको काय होणार आहे?